नमस्कार मित्रांनो. जेवण बनवायला काय लागतंय तर जेवण बनवायला लागणाऱ्या वस्तू आणि महत्त्वाचं काय आहे माहिती आहे तुम्हाला सांगू, इच्छाशक्ती महत्त्वाची. आणि जेवणाला लागणाऱ्या वस्तू कमी असल्या तरी चालेल, त्या कमी वस्तूत पण मस्त टेस्टी जेवण होऊ शकते. तर ते कसं ते तुम्हाला सांगतो मी आज बनवलं आहे चिकन आणि फार कमी वस्तूत आणि छान टेस्टी जेवण बनवलं आहे. ते तुम्हाला सांगतो आणि दाखवतोही. तर ही मी केली आहे चिकन करी. तर काय करायचं, चिकन आणला ना तुम्ही, ते मस्तपैकी लिंबू पिळून धुवून घ्यायचं आणि दही, आलं लसूण पेस्ट, चटणी, मीठ, हळद पूड घालून मॅरिनेट करायचं. दहीमध्ये तुम्ही एक 200 ग्रॅम वापरा, म्हणजे जरासे ग्रेव्ही तयार होईल. आणि मॅरिनेट करून 2 तास ठेवलं ना, हे नंतर तुम्ही भांड्यात तेल घेऊन थोडा कांदा फ्राय करायचा. आणि कांदा थोडा ब्राऊन झाला की ही चिकन मॅरिनेशन केलेलं त्याच्यात टाकायचं आणि एक अर्धा तास लक्ष देत शिजवायचं. अगदी मस्त असं होते बघा, जबरदस्त चिकन करी आणि टेस्टी होते. ह्यातच तुम्हाला एक वेगळं काहीतरी हवं असलं, म्हणजे स्टार्टरसाठी किंवा ड्राय स्नॅक्सला म्हणा किंवा स्टार्टरसाठी, तर ह्यातलेच एक थोडे मोठे पीस घेऊन तुम्ही जर त्या ग्रेव्ही सकट घेऊन शॅलो फ्राय केला तर हे असे होते बघा. मी बनवले अगदी मस्त, म्हणजे एखादा नवीन आणखीन स्नॅक्स आयटम होते. आणि ह्या करीसोबत काय तुम्ही मस्तपैकी इंद्रायणी राईस खाला ना, अप्रतिम जबरदस्त तुमचं जेवण होणार छान. तर कमी वेळेत कमी वस्तूत हे मी चिकन बनवलं आहे, तुम्हीही बनवू शकताय. थँक्यू. तर ताट पण पूर्ण झालेलं आहे माझं. हे बनवलेलं मी चिकन, हे त्यातल्याच पीस काढून केलेले ड्राय, कांदा लिंबू, आणि ह्यो आहे माझा राईस. हा राईस इतका छान आहे, इंद्रायणी पांढरा असतो. पण काय झालं माहिती आहे, आज नजरहटी आणि दुर्घटना घटी झाली. जरा ते लावल्यावर लक्षच राहिलं नाही हो या व्हिडिओच्या नादात. आणि असा झाला आहे बघा. पण एवढा भारी झाला आहे सांगू तुम्हाला, लागला आहे. आणि लागलेला पण राईस इतका छान लागतोय. कधी तर कुणाला आवडतोय नाही मला माहिती नाही, मग तुम्ही खाऊ शकताय. जरा लागला आहे पण छान अगदी जेवण झालेलं आहे. मी आता जेवणार आहे. कमी वस्तूत कमी वेळेत म्हणता येत नाही, वेळ मला जास्त लागला. आणि भात बनवताना जरा लक्ष द्या, म्हणजे नजरहटी आणि दुर्घटना घटी असं होऊ नये. चला तर मी जेवतो मित्रांनो, तुम्ही पण जेवा. छान तुमच्याबरोबर बरं वाटलं. कमेंट कराय. लव यू ऑल माय डिअर फ्रेंड्स.